रविवारी दुपारी कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने एसटी बस घेऊन जात असताना एसटी बस पन्हाळा तालुक्यातील नावली इथं आली असता बस चालकाला अरेरावी करत मारहाण केल्याप्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आसिफ मोहम्मद कलायगार आणि त्यांची पत्नी हबीबा आसिफ कलायगार यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका पोलिसाकडूनच अशा प्रकारचे कृत्य झाल्यामुळे याची चर्चा सर्व परिसरात जोर धरू लागली आहे। मलकापूर आगाराची एसटी बस कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास चालली होती। ही बस वाघबीळजवळ आली असता बसच्या समोर एक स्विफ्ट कार धीम्या गतीने चालू होती। ती कार बसला ओव्हरटेक मारण्यासाठी जागा देत नव्हती। हा प्रकार वाघबीळपासून नावली गावापर्यंत सुरू होता। नावली गावाजवळ आल्यानंतर रस्त्याची रुंदी जास्त असल्यानं बस चालकाने ओव्हरटेक मारून कार चालकाला याबाबत विचारणा केली आणि एकतर तुम्ही पुढे जावा नाहीतर मला पुढे जाण्यासाठी साईड द्या अशी मागणी केली। त्यानंतर कार चालकाने आवेगात येऊन बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली। कार चालकासोबत त्याची पत्नी देखील होती। त्यांनी देखील बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली। मारहाणी दरम्यान कार चालकाने बस चालकाला मी पोलीस खात्यात असून तुला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली आहे। हा सर्व प्रकार तिथल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट करून व्हायरल केला। काही स्थानिकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बेदम मारहाण झाल्याने चालकाने कोडोली पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलीस कार चालक आसिफ मोहम्मद कलायगार आणि त्याची पत्नी हबीबा आसिफ कलायगार यांच्या विरोधात झालेला प्रकार सविस्तर सांगून गुन्हा दाखल करा अशी मागणी केली। याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत। मी कोल्हापूर मलकापूर माझे ड्युटी करत असताना माझ्या पुढे वाघबीपासून एक कारवाला मला त्रास देण्याचा भयानक प्रयत्न केला, एक 3-4 वेळा। मग मला ज्यावेळी मिळालं गाडी थांबवून विचारायचं त्या आवळीपाशी ना नावलीपाशी, त्यावेळी त्याला मी गाडी थांबवून विचारलं का त्रास, माझ्या गाडीत पॅसेंजर आहेत, मला का त्रास देत, तू तुझ्या वाटून जा। तर त्यानं एवढं ऐकल्यानंतर मी पोलीस आहे आणि सुरुवात केली मला मारायला, शिवीगाळ केली। त्यावेळी तिची बायको होती, तिने सुद्धा मला मारलं, 2 फटका पायात चप्पल काढून मारायला लागले। आणि हे सगळं त्यानंतर झटापटी झाल्यानंतर मला मारल्यानंतर मी त्यातनं सुटका करून पॅसेंजर आणि इतर माणसांनी मी सर्व पोलीस स्टेशन गाठलं कोडोली। गोकुळ सोबत गोकुल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।